आणि यानंतर राजकीय विश्वातून एक मोठी बातमी आहे, कारण विधान परिषद सभापती निवडणूक या अधिवेशनामध्ये होणार आहे। तर आज विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे, त्यामुळे विधान परिषद नेमक्या कुणाच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट होईल। गेल्या 2 वर्षांपासून विधान परिषद सभापती पद हे रिक्त आहे आणि त्यासाठी आता ही निवडणूक होणार आहे। अधिकचे अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहे। गणेश, साधारणतः 2 वर्षांपासून रिक्त असलेलं पद या संदर्भात आज निर्णय होणार का, काय दिसतंय? नक्कीच विधान परिषदेचं सभापती पद आहे ते गेल्या 2 वर्षापासून खरं तर रिक्त आहे आणि त्यानंतरून विधान परिषदेवर सभापती म्हणून कोणाची नेमणूक होणार हे देखील आज पाहणं लागणार आहे, कारण की या सगळ्या संदर्भातला कार्यक्रम देखील आहे तो आज विधान परिषदेमध्ये जाहीर होईल आणि त्यानंतरून ह्याचा अर्ज आहे तो दाखल करावा लागणार आहे। त्यासाठी खरं तर बघितलं तर शिवसेनेकडूनचा नीलम गोरे ह्या सभापतीसाठी आहे त्या इच्छुक आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून देखील आहेत ते राम शिंदे असतील या निरंजन डावखरे असतील, हे दोघं जण आहे ते इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे हे विधानसभेचं अध्यक्षपद आहे ते सध्या भाजपचे राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे, त्यामुळे विधान परिषदेचं जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे का पुन्हा हे भाजपकडे राहतं हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की सध्या उपसभापती म्हणून आहे ते नीलम गोरे सध्या विधान परिषदेचं कामकाज पाहत आहेत, त्यामुळे त्यांनाच प्रमोशन मिळतंय का की भाजपचं यावर वर्चस्व राहतं हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर एकंदरीत आपण जर बघितलं, नागपूर अधिवेशनामध्ये सभापती पदाची निवड होणार असल्याचं कळतंय, त्यामुळे हे पद कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्त्वाचं।